नमस्कार सर्वांना. खूप महत्त्वाचे बदल झालेले आहेत या वर्षापासून. डिप्लोमा इंजिनिअरिंगचे जे ॲडमिशन होणार आहेत त्यामध्ये मोस्टली ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि कोणते नवीन नियम बदललेले आहेत त्याबाबत मी तुम्हाला सर्वांना माहिती देणार आहे. सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं आहे आणि मगच तुमचे ऑप्शन्स जे भरायचे आहेत डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी ते तुम्ही भरायचे आहे. मी राम पाटील, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे येथे इंग्लिश या विषयाचा लेक्चरर आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी ज्यावेळेस मला वेळ मिळेल तुमच्या सर्व कमेंट्सचे मी उत्तरं देणार. हा न्यू रूल आहे पहिला. नाऊ देअर विल बी 4 कॅप राऊंड्स. आतापर्यंत 3च कॅप राऊंड व्हायचे, आता 4 कॅप राऊंड होतील. यानंतर 4 कॅप राऊंड होणार असतील तर मग त्याच्यासाठी आणखी काही बदल झालेले आहेत का ते बघायचे. आता हा तर खूप सोपा नियम आहे की 4 कॅप राऊंड होणार, 3च्या ऐवजी 4 होणार, म्हणजे आपल्यासाठी आणखी एक फेरी मिळणार आहे, तो सर्वांना जास्त स्कोप मिळेल. आता हा सर्वात महत्वाचा आहे. पुढचे जे नियम आहेत ते समजून घेण्याच्या आधी या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ऑटो फ्रीज्ड म्हणजे काय? तुम्हाला ऑटो फ्रीज्ड, नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट आणि फ्रीज या 3 टर्म या ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या ज्या प्रोसेस आहेत त्यामध्ये बघायला मिळतील. तर ऑटो फ्रीजचा अर्थ होतो की तुमचा जो काही ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे, म्हणजे जो कोर्स आणि जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे ते सिस्टमने फ्रीज केलेलं आहे, तुम्हाला त्याला फ्रीज करण्याची गरज नाही, ते ऑटो फ्रीज आहे. मग हे ऑटो फ्रीज कोणत्या परिस्थितीत होते? नंबर 1, कॅप राऊंड 1 मध्ये जर का तुम्हाला पहिला ऑप्शन म्हणजे पहिलंच कॉलेज जे टाकलंय तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये ते तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल. परंतु कॅप राऊंड 2 मध्ये जर का पहिल्या 3 ऑप्शन पैकी एक कोणताही मिळाला, 1, 2, 3 पैकी कोणताही मिळाला तर तो पण ऑटो फ्रीज होणार. आणि कॅप राऊंड 3 मध्ये पहिल्या 6 पैकी कोणताही ऑप्शन मिळाला, म्हणजे कोणताही कॉलेज मिळालं तुमच्या पहिल्या 6 ऑप्शन जे दिलेले आहेत तुम्ही त्यापैकी, तर तो ऑटो फ्रीज होणार. ऑटो फ्रीजचा अर्थ काय की तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळालंय तुमच्या चॉईसचं आणि तुम्हाला जाऊन स्वतः सेल्फ ARC करून सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ते ॲडमिशन मिळालेलं आहे, सीट मिळालेलं आहे, त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ते ॲडमिशन घ्यायचं आहे दिलेल्या तारखेनुसार. ऑटो फ्रीज झाल्यानंतर जर का तुम्ही सेल्फ ARC करून सीट निश्चिती फी 1,000 रुपये भरली नाही आणि त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये दिलेल्या वेळेत ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमधनं बाद होता. मग तुमच्यासाठी कुठलाही पर्याय कॅप राऊंडमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध राहत नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. सो ऑटो फ्रीज म्हणजे काय? सिस्टम तुम्हाला मिळालेली सीट फ्रीज करते स्वतः, तुम्हाला ती करण्याची गरज पडत नाही. आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला सेल्फ ARC करून 1,000 रुपये सीट निश्चिती भरून आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे तिथली फीज घेऊन पर्टिक्युलर तारखेपर्यंत तिथे जाऊन प्रवेश घेणं गरजेचं असतं, नाहीतर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकत नाही. लक्षात येत आहे सर्वांच्या? सो ऑटो फ्रीज हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही फॉर्म भरत असताना नेहमी असेच ऑप्शन्स भरायचे. पहिले कॅप राऊंड 1ला पहिला ऑप्शन असा भरायचा की तो तुमचा बेस्ट असेल, म्हणजे तुम्हाला तो जर भेटला तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेणारच. त्यानंतर समजा अनफॉर्च्युनेटली तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये काही मिळालं नाही, मग कॅप राऊंड 2 मध्ये जेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म चेंज कराल, ऑप्शन्स चेंज कराल, त्यावेळेसही लक्षात घ्यायचं की पहिले 3 असे कॉलेजेस आणि असे कोर्सेस टाकायचे की त्यापैकी कोणताही एक मिळाला तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायला आवडेल, तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आणि तीच केस आहे कॅप राऊंड 3 मध्ये. तुम्हाला पहिले 6 ऑप्शन्स असे टाकायचे कॉलेजेस आणि कोर्सेस की त्यापैकी एक कोणताही मिळाला तर तुम्हाला अफसोस होणार नाही, पश्चाताप होणार नाही. या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या. सो ऑटो फ्रीजचा मतलब तुम्हाला सर्वांना समजलेला आहे. मी हिंदीमध्ये पण सांगणार आहे परंतु वेगळा व्हिडिओ बनवून सांगणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. मग पुढची टर्म आहे फ्रीज. तर फ्रीज म्हणजे काय? फ्रीज म्हणजे काय की तुम्हाला जो कॉलेज आणि जो कोर्स मिळालेला आहे तो तुम्हाला चालेल, तुम्ही तिथे ॲडमिशन घ्यायला तयार आहेत, त्यावेळेस तुम्ही त्याला फ्रीज करायचं आहे. आता फ्रीज केव्हा करावं लागणार आहे तुम्हाला? ज्या वेळेस तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये पहिला ऑप्शन मिळालेला नाही परंतु 2 किंवा त्यापेक्षा जास्त कुठला तरी ऑप्शन मिळालेला आहे आणि
तुम्हाला वाटतं की बाबा हो, मला जो मिळालेला आहे ऑप्शन हा चांगला आहे आणि मी आता पुढच्या राऊंडला काही जाण्याची मला आवश्यकता वाटत नाही, मी इथे जाऊन ऍडमिशन घेणार. मग तुम्ही काय करायचं, स्वतः लॉग इन करायचं तुमच्या फॉर्ममध्ये, स्वतःचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही जे अपलोड केलेले आहेत ते व्हेरीफाय करायचे आहे, त्याला सेल्फ ARC आपण म्हणतो. ते व्हेरीफाय केल्यानंतर जी सीट निश्चिती फी असते 1,000 ती भरायची आहे आणि फ्रीज हे ऑप्शन निवडायचं आहे. फ्रीज ऑप्शन निवडल्यानंतर काय होणार की तुम्हाला जे कॉलेज आणि कोर्स मिळालेला आहे कॅप राऊंड 1 मध्ये 1 किंवा त्यापेक्षा जास्तीचं असेल, 1 पेक्षा जास्तीचं असेल, कॅप राऊंड 3 मध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्तीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला असेल आणि कॅप राऊंड 3 मध्ये 7 किंवा 7 पेक्षा जास्तीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला असेल, त्यावेळेस तुम्हाला स्वतः ते सीट फ्रीज करावं लागेल, तरच तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. लक्षात ठेवा, ऑटो फ्रीज होणार जर कॅप राऊंड 1 ला पहिलाच ऑप्शन मिळाला तर. कॅप राऊंड 2 ला ऑटो फ्रीज होणार जर पहिल्या 3 पैकी कोणताही मिळाला तर. आणि कॅप राऊंड 3 ला तुम्हाला ऑटो फ्रीज होणार जर पहिल्या 6 पैकी कोणताही मिळाला तर. परंतु फ्रीज केव्हा करावा लागणार आहे तुम्हाला, कॅप राऊंड 1 ला 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्हाला हवं आहे ते कॉलेज आणि कोर्स तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. कॅप राऊंड 2 ला 4 किंवा 4 पेक्षा जास्तीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे आणि तुम्हाला हवं आहे ऍडमिशन घ्यायचं तिथे, तर मग फ्रीज करायचं आहे. आणि कॅप राऊंड 3 ला 7 किंवा 7 पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे, तर त्यावेळेस ते तुम्ही फ्रीज करायचं आहे आणि ऍडमिशन घ्यायला जायचंय पर्टिक्युलर कॉलेजला. आय होप की फ्रीज या टर्मचा जो मतलब आहे, जे मिनिंग आहे ते तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्यानंतर आहे नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट. आता नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट हे असं असतं की तुम्हाला मिळालेलं जे कॉलेज किंवा कोर्स आहे ते तुम्हाला हातात ठेवायचं आहे आणि पुढच्या राऊंडला आणखी चांगला कॉलेज आणि कोर्ससाठी प्रयत्न करायचा आहे. मग यासाठी कोणत्या परिस्थितीत तुम्ही हे करू शकता हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. नंबर 1 परिस्थिती आहे, कॅप राऊंड 1 ला 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे, ते मिळालेलं जे सीट आहे ते हातात ठेवायचं आहे आणि कॅप राऊंड 2 ला तुम्हाला आणखी चांगल्या कॉलेजसाठी किंवा कोर्ससाठी प्रयत्न करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही नॉट फ्रीज हा पर्याय निवडायचा आहे. पुन्हा तेच लॉग इन करायचं आहे तुमच्या फॉर्ममध्ये. जर तुम्हाला 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे कॅप राऊंड 1 मध्ये, तर लॉग इन करायचंय, सेल्फ ARC करायचंय, सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत, 1,000 रुपये सीट निश्चिती फी भरायची आहे आणि नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट हे ऑप्शन म्हणून निवडायचं आहे. या ऑप्शनमुळे काय होईल की तुम्हाला मिळालेलं सीट जे आहे कॅप राऊंड 1 मध्ये ते तुमच्या हाती राहील आणि कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही आणखी चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करू शकता. परंतु लक्षात ठेवा, कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं तर तुमच्या हाती असलेलं हे जे कॉलेज आहे ते निघून जाणार बाय डिफॉल्ट. लक्षात येत आहे, तुमच्या हाती असलेलं तुमच्या हातातनं निघून तेव्हाच जाणार की जेव्हा तुम्हाला नवीन चांगलं कॉलेज मिळेल, कारण तुम्ही 1,000 रुपये सीट निश्चिती फी भरलेली आहे म्हणून तुम्हाला हा ऑप्शन किंवा पर्याय उपलब्ध असतो. हे झालं कॅप राऊंड 1च्या बाबतीत. कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही बेटरमेंट केव्हा ऑप्शन निवडू शकतात की जेव्हा तुम्हाला 4 किंवा 4 पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे आणि तुम्हाला जे मिळालेली सीट आहे ती हाती ठेवायची आहे आणि पुढची चांगल्या सीटसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, त्यावेळेस तुम्ही बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज हे ऑप्शन निवडू शकता. आणि कॅप राऊंड 3 मध्ये 7 किंवा 7 पेक्षा जास्तीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे, त्यावेळेसही तुम्ही तुम्हाला मिळालेली सीट हातात ठेवून पुढच्या राऊंडसाठी बेटर कॉलेज मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता आणि त्याच वेळेस तुम्हाला नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट हा पर्याय निवडायचा आहे. आय होप की तुमच्या हे लक्षात आलेलं असेल. मग न्यू रूल्स इन डिप्लोमा ऍडमिशन अबाउट ऑप्शन फॉर्म फिलिंग. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कॅप राऊंड 1 मध्ये पहिला जर का तुम्हाला ऑप्शन मिळाला तर तो ऑटो फ्रीज होणार आणि तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. तुम्हाला सेल्फ व्हेरीफाय करून सर्व डॉक्युमेंट, सेल्फ ARC म्हणतो आम्ही त्याला, 1,000 रुपये पे करून ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे म्हणजे जी सीट मिळालेली आहे तिथ्या कॉलेजला जाऊन तिथले ओरिजिनल डॉक्युमेंट, तिथली फीज आणि एक झेरॉक्स सेट भरून तुम्हाला ते ऍडमिशन घ्यायचं आहे. इफ a candidate gets any one of the first 3 options in cap 2, the option will be auto freeze. आणि कॅप राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 पैकी कोणताही एक कोर्स तुम्हाला मिळाला म्हणजे सीट तुम्हाला मिळाली, तुम्ही जे ऑप्शन भरले ते, तर ती ऑटो फ्रीज होणार. तुम्हाला सेल्फ ARC करायची आहे, 1,000 रुपये सीट निश्चिती फी भरायची आहे आणि ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि कॅप राऊंड 3 मध्ये पहिल्या 6 पैकी जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, जो सीट तुम्हाला मिळाली आहे, तिथे तुम्हाला ऑटो फ्रीज होणार, सेल्फ ARC करायची आहे, 1,000 रुपये पे करायचे आहे आणि पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. हे महत्वाचे बदल
यावेळेस झालेले आहेत. बघा, मी हे तुम्हाला मराठीमध्ये पण व्यवस्थित सांगितलेलं आहे, याच्यामध्ये इंग्रजीमध्ये पण आहे आणि हा हिंदीमध्ये पण मी तुम्हाला दिलेला आहे. परंतु हिंदीमध्ये मी आणखी एक सेपरेट तुम्हाला व्हिडिओ करणार आहे. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवायचं, हे 3 महत्वाचे बदल आहेत. ते जर का तुम्ही लक्षात ठेवले तर डेफिनेटली तुमच्यासाठी बरं राहील. आणखी खूप महत्वाचा बदल आहे. देअर शॅल बी नो फर्दर बेटरमेंट ऑप्शन अवेलेबल टू द कॅन्डिडेट आफ्टर राउंड 4. द अलॉटमेंट मेड अँड ऑर अलॉटमेंट रिटेन इन अँड राउंड 4 for participating candidates in round 4 shall be final. However, for working professional there shall be no further betterment option. राउंड 4 मध्ये तुम्हाला जे मिळेल तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच आहे. तिथे तुम्हाला बेटरमेंट होणार नाही, कारण 5वा राऊंड नाहीये. आणि यामध्ये असं होऊ शकतं की तुम्ही कॅप राऊंड 1 किंवा 2 किंवा 3 मध्ये बेटरमेंट ऑप्शन निवडलेला आहे, 1000 रुपये फीस भरलेली आहे, आणि कॅप राऊंड 4 मध्ये तुम्हाला जर का चांगलं कॉलेज मिळालं तर ठीक आहे, तिथे जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. जर नाही मिळालं, जे तुमच्या हाती आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. हा खूप महत्वाचा बदल आहे. आणि जे वर्किंग प्रोफेशनल आहेत, जे एखाद्या कंपनीमध्ये 1 वर्षापासून जास्तीचे काम करत आहेत, अशा प्रोफेशनलसाठी फक्त कॅप राऊंड 2 पर्यंतच ही सुविधा अवेलेबल आहे. कॅप राऊंड 2 मध्ये ज्यांना जे मिळालेलं आहे ते त्यांनी फायनल जाऊन तिथे ऍडमिशन घ्यायचा आहे. हा खूप महत्वाचा बदल लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. हे परत मी मराठीमध्ये सांगितलेलं आहे, हिंदीमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही बघून घ्या. जर नाही समजलं, काही डाऊट असेल, कुठलाही, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असा, तुम्हाला जर काही डाऊट असेल ऍडमिशन प्रोसेसबद्दल, तर तुम्ही बिनधास्त मला 8097215054 यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल करू नका, कारण मी पण पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये बिझी असणार आहे. कदाचित तुमचा कॉल मी उचलणार नाही, परंतु तुम्ही जर व्हॉट्सअप मेसेज करून ठेवला, मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी प्रत्येक मेसेजला रिप्लाय देणार. किंवा या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट असेल तर मी नक्कीच सॉल्व्ह करेन. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट, की तुम्हाला सर्वांना तुमच्या चॉईसचं